नमस्कार मंडळी. तर आज आपण विदर्भाचा एक पारंपरिक आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला असा एक मसाला आपण बनवणार आहोत, जो प्रत्येक घरात अगदी आवर्जून बनवला जातो. कारण आमच्या इथे गरम मसाल्याचा अर्थच म्हणजे की काळा मसाला असतो. तर आज आपण पाहणार आहोत तोच काळा मसाला अगदी पारंपरिक पद्धतीने कसा बनवायचा, परफेक्ट मेजरमेंटसह सांगणार आहे. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघून लाईक नक्की करा. तर इथे मी काही खडे मसाले आणि काही मसाले घेतलेले आहे, जे मी तुम्हाला सांगते. इथे मी खोबरं घेतलं आहे, जिरं, तीळ, खसखस, दगडी फूल घेतलं आहे, मोठी वेलची, मेथी दाणे, मिरे घेतले आहे, लवंग, दालचिनी घेतली आहे, शहाजिरं घेतलं आहे, हे नागेश्वर आहे. हे बघा, हे असं दिसतं. आता ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी मी दाखवते क्लोजअपमध्ये. हे नागेश्वरनं असं दिसतं. ह्याला अशी एक छान लवंगासारखी स्मेल येते. हे आहे आपलं चक्री फूल. त्याच्यानंतर तेजपत्ता घेतला आहे, धणे घेतलेले आहे आणि काही लाल मिरच्या घेतलेल्या आहे. आणि हे धणे, आता धणे आपल्याला जास्त लागतात. हे सगळं डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. हा पूर्ण मसाला जो आहे हा अर्धा किलोचा मसाला आहे. तर हे अशा पद्धतीने आपण हे सगळे मसाले घेतलेले आहे. एकदा क्लोजअप लुक दाखवते तुम्हाला कसं काय काय घेतलं आहे. आणि हो, छोटी वेलची पण घेतली आहे, ती सांगायची राहिली असेल. तर आता हे सगळे मसाले जे आहेत ना, काही मसाले आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आणि काही आपल्याला थोडं थोडं तेल टाकून करायचं आहे. तर इथे मी घेतली आहे लोखंडाची कढई. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं तेल. आता मी हे 1 चमचा तेल घातलेलं आहे. ह्याच्यामध्ये मी धणे भाजून घेणार आहे. स्टार्टिंगला आधी आपण धणे भाजून घ्यायचे, चांगले खमंग आणि छान असे लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचे. आच मीडियम ठेवायची. आता हे आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे. तर हे चालवत राहायचं आहे, नाहीतर का खालून जे आहे ना तसं एक साईडनी लाल होऊन जाईल आणि एक साईडने कच्चं राहील. तर ह्याला परतवत राहायचं आहे आणि ह्याला छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे. आता मसाला जितका चांगला भाजला जाईल तितका आपला मसाला छान टिकतो वर्षभर आणि त्याचा रंग पण छान येतो आणि सुगंध तर अप्रतिम येतो. तर बघा, अशा पद्धतीने आपले हे धणे भाजून झालेले आहे. बघा किती छान लालसर केलेले आहे. अशाच पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे. हे बघा, मी तुम्हाला एक क्लोजअप लुक दाखवते. हे बघा, असे भाजायचे. एकदम खूप असे काळे पण नाही आणि खूप रे पण एकदम छान असे खमंग असे छान सुगंध यायला पाहिजे. आता असं एक मोठं परात घेतली आहे मी, त्याच्यात हे आपल्याला पसरवून ठेवायचं आहे. आता याच्यात तेल घातलं नाही आहे. आता खोबरं आपल्याला सुक्कं भाजून घ्यायचं आहे, ड्राय रोस्ट करायचं आहे. आता इथे मी खोबऱ्याचा कीस घेतला आहे. तुम्ही खोबऱ्याचे तुकडेसुद्धा घेऊ शकता, दोन्ही चालतं. ह्याला पण छान असं गुलाबीसर भाजून घ्यायचं आणि साईडला काढून घ्यायचं. आता आपण भाजूया तीळ. तीळसुद्धा छान मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत आपल्याला, लालसर होईस्तोवर. आपल्याला कुठलाच मसाला असा पांढरा ठेवायचा नाही आहे. जितका छान त्याला भाजता येईल तितका छान भाजून घ्यायचा आहे. सुगंध पण छान दरवळतो त्याचा. तर अशा पद्धतीने आपण आता हे तीळ पण भाजून घेऊया. तर हे अशा प्रकारे भाजायचं आहे आपल्याला. परतवत राहायचं आहे, सोडून द्यायचं नाही, नाहीतर ते एका साईडने होतील आणि एका साईडने राहून जातील. तर हे बघा, इथे आपले तीळ भाजून झाले. हे बघा, अशा टणाटणा उड्या मारायला लागले आहेत हे तीळ. आता ह्याला आपण काढून घेऊया. आता हे काढून झाल्यानंतर आता आपण भाजूया खसखस. आता हे जे मसाले आहे हे बिना तेलात भाजायचे आहे आपल्याला, त्यामुळे तेलाचे मसाले आपण सगळ्यात शेवट भाजणार आहोत. आता खसखस पण आपल्याला तशीच भाजून घ्यायची आहे, छान लालसर होईस्तोवर. आता याला ना फारसा वेळ लागणार नाही, कारण आपली कढई ऑलरेडी छान तापलेली आहे. आपण स्टार्टिंगला जे धणे भाजून घेतले होते ना, त्याला थोडासा वेळ लागतो, त्यामुळे आपली कढई छान भाजल्या गेली आहे. हे बघा, आपले तीळ पण झाले, याची खसखस पण झाली. आता करूया जिरं आणि शहाजिरं. आता हे दोन्ही आपण एकत्रच भाजणार आहोत. ह्यालाही एक 4-5 मिनटं लागतील, 3-4 मिनटं लागतील भाजायला, फार वेळ लागणार नाही. आता बघा, हे पण आपलं भाजून झालेलं आहे. हे बघा, ह्याचा रंग पण बदलला छान. आता याला पण आपण त्या प्लेटमध्ये टाकायचं. आता हे आपले तेलाचे मसाले. आता ह्याच्यात घालायचं 1 चमचा तेल. त्याच्यात घालायचे दालचिनी किंवा कलमी, ह्याला काही पण म्हणता येतं. आता ह्याला 1-2 मिनटं भाजल्यानंतर ह्याच्यासोबत आपल्याला घालायचं आहे चक्री फूल, स्टार अनीस ज्याला म्हणतात तेच. आता हे दोन्ही आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. आता ह्याला छान भाजून झाल्यानंतर हे बघा, हे झाले भाजून. याचा रंगच बदलतो, थोडासा असा काळपट व्हायला लागतो. आता याला पण काढून घ्यायचं आहे. परत 1 थेंब तेल टाकायचं आणि आता याच्यामध्ये घालायचे मिरे. आणि आता या मिऱ्यांना पण भाजून घ्यायचं आहे. आणि मिऱ्यांसोबत घालणार आहोत आपण नागेश्वर. हे नागेश्वर घालायचं आणि ह्याला पण भाजून घ्यायचं.
आता हा जो टोटल मसाला आहे हा अर्धा किलोचा असल्यामुळे क्वांटिटी कमी आहे, त्यामुळे मी तेल कमी घेतलं आहे. क्वांटिटी वाढली तर 2 थेंब तेल घ्यायचं. आता हे पण आपलं भाजून झालं आहे. परत 1 थेंब तेल घ्यायचं. ह्याच्यामध्ये घालायची मोठी वेलची आणि सोबत घालायची छोटी वेलची. आता हे पण आपण भाजून घेणार आहोत. जी हिरवी वेलची आहे ना ती छान अशी त्याला डागं लागायला लागतील आणि त्याची छान अशी फुलते ना, तेव्हा समजायचं हे झालं आहे. बघा कशी फुलली. आता हे झालं आहे. आता ह्याला आपण काढून घ्यायचं. मसाले छान भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. परत 1 थेंब तेल घालायचं आहे आणि अशाच पद्धतीने आता आपण लवंग आणि लवंगीसोबत मेथी दाणे भाजणार आहोत. पहिले लवंग 2 मिनटं परतवून घ्यायचे. त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये घालायचे मेथी दाणे आणि ह्या मेथी दाणेसुद्धा छान टनाटणा उडायला लागतात भाजून झाल्यानंतर. ते पण तुम्हाला दाखवते मी कसे उडतात मस्त. हे बघा पाहायला कसे उडायला लागले. त्यांचं म्हणणं आहे की आता आमचं झालं आहे, काढा आम्हाला बाहेर. तर आता यांना आपण काढूया बाहेर. आता परत 1 चमचा तेल घेतला आहे. 1 चमचा नाही, सॉरी 1 थेंब तेल घेतला आहे. आता ह्याच्यात घालायचं आहे दगडी फूल. ह्याला ना छडीलासुद्धा म्हणतात. आता हे मला नव्हतं माहिती, पण मला दगडी फुलच माहिती होतं. तुमच्या इथे याला काय म्हणतात हे नक्की मला कमेंट करून सांगा, म्हणजे मला अजून काही नवीन नाव असेल त्याचं तर कळेल. आता ह्याच्यामध्ये काही काड्या असतात अशा पद्धतीच्या, त्या काढून घ्यायच्या आहे आपल्याला आणि ह्यालासुद्धा आपण छान भाजून घेऊया. आता हे पण आपलं भाजून झालं आहे. आता परत थोडंसं तेल. आता तेजपत्ता भाजून घ्यायचा आहे, म्हणजे की तमालपत्र. आता ह्यालाही भाजून घ्यायचं. आता हे पटकन भाजलं जाईल सगळं, कारण आपली कढई जी आहे ती इतकी तापलेली आहे की आता हे भर भाजत जातात सगळे मसाले आपले. आता हे झालं आहे आपलं भाजून. ह्यालाही आपण काढून घेऊया. आता अशा पद्धतीने फक्त आता आपला एकच इन्ग्रेडियंट राहिला आहे, ती म्हणजे की लाल मिरच्या. आता लाल मिरच्या आपण याच्यात फार घालत नसतो, थोड्याशाच घालायचा. ह्याचा खेच येतो, त्यामुळे लगेच थोडासा जाणवेल तुम्हाला ठसका आल्याचा. आता ह्या मिरच्या पण छान भाजून झाल्या. याला पण आपण काढून घेऊया. आता अशा पद्धतीने ना आपला सगळा मसाला भाजून झालेला आहे. आता ह्याला करायचं आहे गार, आणि थंड झाल्यानंतर तुम्ही ह्याला चक्कीवर दळून आणू शकता किंवा तुम्ही याला घरी पण करू शकता. तर तुम्ही ह्याला घरी कसं करू शकता हे मी तुम्हाला दाखवते. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. ह्याच्यात मसाला घालायचा, ह्याला फिरवून घ्यायचं. चाळणी घ्यायची आहे बारीक अशी, खूप बारीक नाही आणि खूप जाड नाही, थोडी बारीक अशी चाळणी घ्यायची आहे आपल्याला. आता बघा हे मिक्सर जार मी जरा चेंज केलं, त्यात झालं नव्हतं म्हणून. तर हा मसाला आपला पहिला वाटून झाला आहे. ह्याला चाळून घ्यायचा आहे. चाळून घेतल्यानंतर हे जे वरती जसा जो जाडसर भाग उरेल त्याला परत मिक्सरला घालून वाटून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला सगळा मसाला बारीक करून घ्यायचा आहे आणि चाळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला जर एवढा तामझाम नको असेल तर तुम्ही सरळ चक्कीवर देऊ शकता आणि दळून आणू शकता. हे बघा आपला किती छान सॉफ्ट झाला. आता बघा हे वरती जो चोथा उरला आहे याला परत मिक्सर जारमध्ये घालायचा आहे आपल्याला, आणि याच्यात थोडासा मसाला पण घालायचा आहे. आणि आता हे सगळं परत ग्राइंड करून घ्यायचं आणि परत चाळून घ्यायचं. हे बघा आता ह्याला आपण परत चाळून घेऊ. परत जो उरेल त्याला परत मिक्सर जारमध्ये घालायचा, परत थोडासा मसाला घालून अशा पद्धतीने आपण हा पूर्ण मसाला भाजून घ्यायचा आहे, ग्राइंड करून घ्यायचं आहे. आता शेवटमध्ये जो उरला आहे त्याला आपण मिक्सरला चांगलं बारीक करून डायरेक्ट मसाल्यामध्ये घालणार आहोत. आता आपण ह्याला चाळणार नाही आहोत, कारण हा शेवटचं थोडंसंच आहे, तर हा मसाल्यामध्ये छानसा मिक्स होऊन जातो. तर अशा पद्धतीने आपला हा मस्त असा काळा मसाला बनवून तयार झाला आहे, जो वर्षभर टिकतो. आणि आमच्या इथे दर उन्हाळ्यात हा बनवतात, तर ते वर्षभर टिकेल. त्याचा सुगंध अप्रतिम येतो. भाजीमध्ये, फोडणीच्या वरणातसुद्धा तुम्ही हा घालू शकता. खूप टेस्टी लागतो. सो रेसिपी नक्की ट्राय करून बघा. थँक्यू.